नमस्कार, मी ज्ञानदा कदम. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सत्ताधारी विरोधकांचं म्हणणं ऐकून घेणार नसतील तर आम्हीच आमचं प्रतिनिधिमंडळ चालवू असा इशारा देऊन विरोधकांनी विधानसभेमध्ये ठाण मांडलाय. आमदारांचं निलंबन आणि अनेक प्रश्नांवर सरकार चर्चाच करत नाहीये असा आरोप करत विधानसभेमध्ये विरोधक बसूनच पाहायला मिळतात. त्यामुळे विधान परिषदेमध्ये जरी सिंचनाच्या प्रश्नी चर्चेची मागणी मान्य झालेली असली तरी विधानसभेतला तिढा मात्र कायम आहे. निधी आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. घोटाळ्यावर बोलू न देणाऱ्या सरकारचा, सिंचन घोटाळ्यावर बोलू देणाऱ्या सरकारचा. सिंचन प्रकरणावर चर्चा व्हावी या मागणीसाठी विरोधक सातत्यानं मागणी करतायत. ती मागणी मान्य होत नव्हती. परिषदेत झाली आहे, सभेत झालेली नाही. सभेमध्ये विरोधक ठिय्या आंदोलन करतायत. विरोधक आणि सत्ताधारी आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याही चर्चा करूयात. मुख्यतः सर, तुमची परिषदेतली मागणी तर मान्य झाली आहे, पण सभेत काय मागणी मान्य झाली नाही. दिवसभर हे ठिय्या आंदोलन करणार आहे. आपला काय पवित्रा असेल पुढच्या काळात? ते दोन्ही सभागृह वेगळी आहेत. जे विषय खरं म्हणजे वरच्या सभागृहात मान्य केले ते खालच्या सभागृहात मान्य करायला सरकारला अडचण काहीच नाही. खालच्या सभागृहात सरकारने का मान्य केलं नाही हा प्रश्नच आहे. म्हणजे सिंचनाची मागणी चर्चेची आम्ही केली होती, ती स्वतः अजितदादांनी उभं राहून सांगितलं की ही चर्चा करायला मी तयार आहे. निलंबनाच्या विषयात रावते साहेबांच्या आम्ही स्वतः माननीय सभापतींकडे बैठक झाली, यातून आम्ही विनंती केली की त्यांनी सतत दिलगिरी व्यक्त केली आहे. या विषयाचं पॉझिटिव्ह उद्या सकाळी होईल असं आमची अपेक्षा आहे. ते मला असं वाटतं की जे वरच्या सभागृहात झाले ते खालच्या सभागृहात का करत नाही सरकार, हा प्रश्नच. जसं काय प्रॉब्लेम आहे, का म्हणून तुम्ही मागणी मान्य करत नाही? नाही, चर्चेचा जो विषय होता विधान परिषदेमध्ये तो तावडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री महोदयांनी उद्याच्याला 10 वाजता स्पेशल सिटिंग घेऊन विषय जो आहे तो मान्य केलेला आहे. रावते साहेबांच्या निलंबनाच्या बाबतीत पॉझिटिव्ह चर्चा त्या ठिकाणी झालेली. परंतु मला वाटतं विधानसभेतलं हे अगोदर हे झालेलं आहे, चर्चेचा हे म्हणतात की निलंबनाचा विषय राहिला सभेमध्ये, सिंचनाचा काही प्रश्न राहिलेला नाही. असं आहे की निलंबनाचा विषय महत्त्वाचा आहे. ह्या टर्ममध्ये तुम्ही 55 ते 60 विरोधी पक्षाच्या आमदारांचं निलंबन केलं. काही जागतिक रेकॉर्ड करू पाहताय की काय? अहो 3-3 लाख लोकांनी निवडून दिलेले हे आमदार आहेत, त्यांना हे सगळं कळतं. पण आमचे स्थानिक प्रश्न, राज्याचे महत्त्वाचे प्रश्न, ओला दुष्काळ, मुंबईचा प्रश्न, ह्याच्यावर जी चर्चा आम्ही मागतोय त्या चर्चेला उत्तर द्यायचं नसल्यामुळे, पळ काढायचं असल्यामुळे काहीतरी कोण कुठेतरी बोललं असली कारणं काढून 60 आमदारांचं निलंबन हे सरकार करतं. हे लोकशाहीत काम करतंय का हुकुमशाहीत काम? हे म्हणतात पळ काढण्याचा प्रयत्न करताय. पळ काढण्याचा वगैरे सरकार प्रयत्न करत नाहीये. सरकारने स्वतःच सांगितलेलं आहे. आज सुद्धा शासन उभं राहून हे सांगतंय की जे निलंबनाच्या आणि याचा जो प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये हे सभागृहामध्ये चर्चा व्हायच्या ऐवजी माननीय अध्यक्षांच्या बरोबर त्या ठिकाणी सर्व पक्षाच्या गटनेत्यांची, विरोधी पक्षनेते साहेबांशी चर्चा करून हा प्रश्न मिटवता येईल. ओल्या दुष्काळ आणि याच्या बाबतीमध्ये सरकार पळ पाडते किंवा सिंचनाबद्दल पळ काढते हा प्रश्न संपलेला आहे. अगदी तावडेसाहेब, पुढची काय भूमिका असेल पूर्ण विरोधक म्हणून विधिमंडळाची? विरोधक म्हणून विधिमंडळात आमची हीच भूमिका आहे की खरं म्हणजे सभागृहामध्ये आसनावर बसून जे वर्तन किंवा वक्तव्य असतं ते सभागृहाचा भाग असतो. सभात्याग करताना कोणी काय म्हटलेलंच नाही, याच्यावरून आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की जाणीवपूर्वक विरोधकांना दाबण्यासाठी आहे. आणि त्यामुळे हा प्रसंग नाही, ही मनोवृत्ती आहे. ही मनोवृत्ती थांबली पाहिजे. यासाठीचा हा जो संघर्ष असेल तर तो संघर्ष चालू राहतो. अगदी बापरे, याच्यामध्ये ह्या सरकारची मानसिकता लक्षात आली आणि असं लोकांना वाटू नाही की आम्ही चर्चेला तयार नाही. आम्ही सभागृहात बसून 24 तास चर्चा करायला तयार आहे. आणि म्हणून आज आम्ही दिवसभर आणि रात्रभर या सभागृहात बसून आपापल्या परीने आमचे सगळे विषय सभागृहात चर्चा करतो. शेवटी तुम्हीच आम्हाला बोलू देत नाही तर ह्या जनतेचे प्रश्न वेशीला टांगायला आम्ही बंधनकारक. प्रतिसभागृह चालवताय तुम्ही? चालवतोय प्रतिसभागृह. पहिल्यांदाच इथे असं अशी गोष्ट होत असेल गेल्या अनेक वर्षामध्ये की तुम्ही गेल्या 10 वर्षाच्या टर्म मध्ये तरी असं पहिल्यांदाच पाहायला मिळतं सभागृहात आहे. 2-3दा असं झालं होतं. त्याचं कारण विरोधी पक्षाच्या सदस्याला बोलूच द्यायचं नाही. असा जर चंग काँग्रेसवाल्यांनी बांधला असेल, सत्तारूढवाल्यांनी बांधला असेल तर जनतेपर्यंत हे जाऊ द्या की आम्हाला भरपूर वेळ आहे.
त्याचकरता लोकांनी निवडून दिले. आम्हाला महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आणि म्हणून आज दिवस आणि रात्रभर आमचं ठिय्या आंदोलन सभागृहात बसून सरकारचा निषेध आम्ही करणार. रात्रभर बसाल? हो, रात्रभर बसणार. विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. अत्यंत संसदीय मार्गाने सभागृहात बसून आंदोलन जे आहे ते विरोधकांच्या माध्यमातून सभेमध्ये होणार आहे. आरोप केला जातोय की दमन पद्धतीनं सरकार कामकाज रेटण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे हा पवित्रा विरोधकांना घ्यावा लागला असा दावा विरोधकांचा आहे. निलेश खरे, एबीपी माझा, मुंबई. तर विरोधकांचं म्हणणं सत्ताधारी ऐकून घेत नाहीयेत आणि म्हणून विरोधकांनी विधानसभा दिवसभरासाठी विचार करत सरकारनं अखेरीस सिंचनाच्या मुद्द्यावर चर्चा घडून आणण्याचा मुहूर्त शोधलाय. उद्या विधान परिषदेमध्ये सिंचनाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनात उद्याचा दिवस महत्वाचा असेल. कालच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेऊन सिंचनावर चर्चा होत नसल्याची तक्रार केली होती. सिंचनाच्या घोटाळ्यावर न बोलू देणाऱ्या सरकार